Hello everyone, a warm welcome to all of you. Before I'm going to start my syllabus, I introduce myself first. I am Professor M. Swami, M. Pharm Pharmaceutics, qualified from Pune University, currently working as a lecturer in this college. Okay, I am teaching this subject, this particular subject for the last 6 years. Alright, I am your class teacher for the diploma first year as well. Let's begin with the actual online session. Okay, welcome in the world of pharmacy. Okay, pharmacist receives the prescription, okay, from the physician, okay, and gives the medicines according to the prescription. Okay, आतापर्यंत आपल्याला एक सिक्वेन्स माहित होता की फार्मासिस्ट हे प्रिस्क्रिप्शन रिसीव्ह करतात पेशंट कडून आणि त्यानुसार जे जे डॉक्टरांनी लिहिलेलं आहे मेडिसिन्स ते आपण देत असतो. इतकं कन्सेप्ट माहित होतं आपल्याला आतापर्यंत. पण फार्मासिस्ट म्हणजे एक शॉपकीपर नाहीये. शी इज नॉट अ शॉपकीपर. ओके, शी इज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. फार्मासिस्ट म्हणजे एक ओव्हरऑल लाईफ केअरिंग पर्सोनेल आहे. तो पेशंटला मेडिसिन कसं घेतलं पाहिजे, त्याचं फ्रिक्वेन्सी काय, त्याचं डोसेस काय, ओके, त्याचं रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय, तो कुठल्या रूटनं तो पर्टिक्युलर मेडिसिन घेऊ शकतो, हे सगळ्यांचे इन्फॉर्मेशन तो देऊ शकतो. ओके, इथे लिहिलेलं आहे बघा, रजिस्टर्ड फार्मासिस्ट, ओके, इंटरॅक्टिंग विथ द पेशंट, गिव्हिंग मेडिकल ऍडवाइसेस. ओके, मेडिकल ऍडवाइसेस हा पर्टिक्युलर पेशंट फार्मासिस्ट पेशंटला देत आहे. ओके, कळतं. आता आपण एक खूप फेमस सेंटेन्सेस आहेत फार्मासिस्ट बद्दल, ते आपण समजून घेऊया. हे जर सेंटेन्स तुम्हाला कळालं तर तुम्हाला या फार्मासिस्ट होण्याचा एक अभिमान वाटायला लागेल. ओके, फार्मासिस्ट म्हणजे काय बघा, पहिल्यांदा डॉक्टर्सचं व्ह्यूज काय आहेत बघा आपल्याबद्दल. अ डॉक्टर गिव्स लाईफ टू द पेशंट थ्रू इट्स मेडिसिन्स. ओके, आपले मेडिसिन, आपण जे फार्मासिस्ट म्हणून मेडिसिन जे तयार करतो त्याचं यूज करून डॉक्टर हे पेशंटला एक लाईफ देतात, एक जीवन देतात. ओके, बट आपलं फार्मासिस्टचा रोल काय बघा, अ फार्मासिस्ट गिव्स लाईफ टू द मेडिसिन्स, ओके, थ्रू हिज नॉलेज अँड स्किल. ओके, फार्मासिस्ट म्हणजे कोण, जो असा व्यक्ती जो मेडिसिनलाच एक लाईफ देतो, म्हणजे मेडिसिनच तयार करतो. ओके, थ्रू हिज नॉलेज अँड स्किल्स. ओके, म्हणजे या फार्मसी प्रोफेशन मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं योगदान कशामध्ये, टू बिल्ड द मेडिसिन्स. ओके, टू फॉर्म्युलेट द मेडिसिन्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सोसायटी. ओके, सो प्राऊड टू बी अ फार्मासिस्ट ऑलवेज. ओके, नेक्स्ट आहे, आता ऍक्च्युअल आपल्या सब्जेक्ट बद्दल बोलतो. सब्जेक्टचं नाव बघा, नेम ऑफ सब्जेक्ट हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. ओके, हे सब्जेक्टचं नाव आहे आणि हे सब्जेक्टचं कोड आहे 0810. इट्स अ सब्जेक्ट कोड. ओके, ऍज पर द फार्मसी सिलेबस. ओके, आता या सब्जेक्टचा तुम्हाला अर्थ सांगतो मी. नावातच आहे बघा, हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. ओके, एज्युकेशन असा शब्द आलाय. ओके, एज्युकेटिंग द पीपल अबाउट द हेल्थ. ओके, educating the people about the health with the help of this pharmacy in a community. ओके, म्हणजे आपल्याला जीवनाचं किंवा आरोग्याचं काय करायचं, आपल्याला एक शिक्षण घ्यायचं आहे. ओके, आरोग्यविषयक शिक्षण घेऊन ते त्यामध्ये आपलं फार्मसीचं नॉलेज अप्लाय करून ते आपल्याला कम्युनिटीला, म्हणजे जे सोसायटी असेल, कम्युनिटी असेल, जिथे आपण राहतो त्याचा फायदा करून द्यायचा त्या पर्टिक्युलर सोसायटी किंवा कम्युनिटीला. ओके, हा या सब्जेक्टचा अर्थ. ओके, परत सांगतो, एज्युकेटिंग द पीपल अबाउट द हेल्थ विथ द हेल्प ऑफ दिस फार्मसी प्रोफेशन इन अ गिव्हन कम्युनिटी इज नथिंग बट द हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. ओके, दिस इज टोटली अ थेरी सब्जेक्ट, नॉट द प्रॅक्टिकल. ओके, थेरी सब्जेक्ट आहे. इंटरनल 20 मार्क्स साठी असेल आणि एक्सटर्नल किंवा बोर्ड एक्झाम साठी जे आहेत ते
80 मार्क्स साठी असेल. ओके, कळतं? हा माझ्या सब्जेक्टचं नाव आहे हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. ओके, वी केअर अबाउट युअर हेल्थ हा आपला टॅगलाईन असेल. ठीक आहे, कळतं? नेक्स्ट, सिलेबस फॉर युअर फर्स्ट टॉपिक. ओके, आपल्या फर्स्ट टॉपिकचा ॲज पर बोर्ड एक्झाम, ॲज पर MCQ पॅटर्न, ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्न ऑनलाईन एक्झाम जर झालं तर त्यानुसार आपलं या फर्स्ट टॉपिकचा सिलेबस काय ते आपण बघूया. ओके, मी टॉपिक वाईज तुम्हाला सिलेबस सांगत जाईल. ओके, कन्सेप्ट ऑफ हेल्थ. ओके, हा या टॉपिकचं पहिलं नाव आहे. चॅप्टर नंबर 1, कन्सेप्ट ऑफ हेल्थ. ओके, त्यामध्ये बघा डेफिनेशन ऑफ फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ अँड स्पिरिच्युअल हेल्थ, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ, इंडिकेटर ऑफ हेल्थ, कन्सेप्ट ऑफ डिसीज, नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीज, द डिसीज एजंट्स, कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस. ओके, हे सिलेबस आहे. हे सगळे पॉइंट्स मी नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला मी कव्हर केलेलं आहे. एकदा आपण स्लाइड बघून घेऊया सगळे, आपल्याला या टॉपिक मध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळे पॉइंट्स जे जे मी तर सिलेबस म्हणून दिलेलं आहे ते कव्हर केलेले आहेत की नाही आपण पाहूया. ठीक आहे, डेफिनेशन दिलेलं आहे हेल्थ एज्युकेशन आणि कम्युनिटी फार्मसीचं. ओके, हे डेफिनेशन आहे, हे कम्युनिटी फार्मसीचं डेफिनेशन आहे. आपण वन बाय वन बघूया. पहिल्यांदा टॉपिक मध्ये सिलेबस किती आहे ते आपण बघूया. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ हेल्थ. ओके, त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ हेल्थ अकॉर्डिंग टू WHO, त्याचं सुद्धा डेफिनेशन दिलेलं आहे. ओके, त्यानंतर डायमेन्शन्स ऑफ हेल्थ. ओके, डायमेन्शन्स मीन्स व्हॉट, द वेज ऑफ हेल्थ, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ. ओके, हे आपण यामध्ये ऍड केलेलं आहे. ओके, सोशल वेलबिंग म्हणजे सोशल हेल्थ. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तुमचा इथे स्पिरिच्युअल हेल्थ. ओके, आपल्याला डिसीज होऊच नये यासाठी आपल्याला हा टॉपिक शिकायचा आहे. नेक्स्ट आहे व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. ओके, डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ, त्याचे फॅक्टर्स. ओके, इंडिकेटर्स ऑफ हेल्थ म्हणजे काय आपण ते बघूया. ओके, कळतं? त्याच्यानंतर टाइप्स आहेत, नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीजेस आहेत. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कन्सेप्ट ऑफ डिसीज. ओके, त्याच्यानंतर डिसीजचं सिक्वेन्स आपण बघूया. डिसीज एजंट म्हणजे काय, त्याचे टाइप्स बघूया आपण इकडे. त्याच्यानंतर डिसीज न होण्यासाठी काय काळजी घेतलं पाहिजे आपण ते बघूया. ओके, त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन्स आहेत. ओके, आणि लास्ट पार्ट आहे तुमचा क्वेश्चन बँक ऍज पर अॅन्युअल बोर्ड एक्झामिनेशन. ओके, कळतं? आपण वन बाय वन हा टॉपिक स्टार्ट करूया. ठीक आहे, ह्या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट आहे हेल्थ म्हणजे काय आपण शिकायचं आपल्याला. जनरली आपण हेल्थ कुठल्या कंडिशनला म्हणतो, अ बॉडी इज फ्री फ्रॉम अ डिसीजेस इज नथिंग बट द हेल्थ. ओके, हेल्दी पर्सन आपण कोणाला म्हणतो, ज्याला कुठल्याच टाईपचे डिसीजेस नाहीत अशा पेशंटला आपण काय म्हणतो, अशा पर्सनला आपण काय म्हणतो, अ हेल्दी बॉडी. ओके, वन बाय वन बघूया आपण. डेफिनेशन ऑफ दिस हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी हे आपल्या सब्जेक्टच नाव आहे. ओके, हेल्थ एज्युकेशन इज द प्रोसेस बाय विच इंडिव्हिज्युअल अँड ए ग्रुप ऑफ पीपल लर्न टू. ओके, हेल्थ एज्युकेशन मध्ये काय काय आपण शिकतो बघा. इट प्रमोट्स, मेंटेन्स अँड रिस्टोर अबाउट द हेल्थ. ओके, आपल्याला शरीर चांगलं ठेवण्यासाठी आपण काही गोष्टी करतो, त्याला आपण प्रमोट्स म्हणतो. मेंटेन ठेवण्यासाठी, बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजे ते शिकणं म्हणजेच काय हेल्थ एज्युकेशन. रिस्टोर म्हणजे काय, जर डॅमेज झालं असेल, ऍक्सिडेंट झालं असेल, रिस्क असतील कसले, तर काही इंजुरीज असतील तर ते परत आपण कसं डेव्हलप करू शकतो ते आपण यामध्ये लर्न करतो. हे गोष्टी करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात की या गोष्टी करण्यामध्ये रिस्क आहेत. ओके, काही बॅड हॅबिट्स चॉईस करण्यामध्ये रिस्क आहेत. ओके, prevent of diseases or injuries. Okay, health education for health begins with the people they are, with whatever interests they may have in improving their living conditions. Okay, living condition improve करताना किंवा करताना काय गोष्टी लागतात त्याचं इन्फॉर्मेशन घेणं म्हणजेच काय हेल्थ एज्युकेशन.
आता नेक्स्ट आहे मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी फार्मसी. कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय? इट इज अ प्लेस वेअर मोस्ट फार्मासिस्ट प्रॅक्टिस द प्रोफेशन ऑफ फार्मसी. ओके, आपण अशा ठिकाणी फार्मसीचं प्रॅक्टिस करत असतो, सर्व्हिस देत असतो. त्या सर्व्हिस सेंटरला काय म्हणायचं आपण? कम्युनिटी फार्मसी. इट कन्सिस्ट ऑफ अ रिटेल स्टोर इन फ्रंट ऑफ डिस्पेन्सरी वेअर मेडिसिन्स आर स्टोर्ड अँड डिस्पेन्स्ड. ओके, हॉस्पिटलच्या साईडला जो डिस्पेन्सरी सेक्शन असतो त्याला आपण मेडिकल शॉप पण म्हणतो, त्यामध्ये आपण मेडिसिन ठेवतो आणि ते डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, फंक्शन्स ऑफ कम्युनिटी फार्मसी बघा, प्रोव्हाइडिंग हेल्थ इन्फॉर्मेशन टू पेशंट अँड पब्लिक. ओके, हेल्थ इन्फॉर्मेशन दिलं पाहिजे आपण. हेल्थ इन्फॉर्मेशन कसं देऊ शकतो आपण? त्याचे काही पॅम्पलेट्स असतील तर ते आपण भिंतीला चिटकवू शकतो किंवा लावू शकतो. काही कॅम्प्स ऑर्गनाईज करू शकतो आपण, ब्लड डोनेशन कॅम्प असेल, आय कॅम्प असेल. ओके, काही जनरल चेकअपचे कॅम्प्स असतील ते आपण घेऊ शकतो. ओके, प्रिस्क्रिप्शन हँडलिंग, प्रिस्क्रिप्शन आपण वाचून त्यानुसार आपण मेडिसिन देऊ शकतो. पेशंट काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन करणे. ओके, म्हणजे पेशंट जर घाबरला असेल तर त्याला मेडिसिन कसं घेतलं पाहिजे, ह्या डिसीजचं कंडिशनचं स्टेटस काय ते सांगितलं पाहिजे आपण. ओके, पेशंट मेडिकेशन रेकॉर्ड आपण मेंटेन ठेवला पाहिजे, प्रिव्हियस रेकॉर्ड्स आपण मेंटेन ठेवला पाहिजे. फार्मसी ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, इमर्जन्सी मध्ये आपण मेडिसिन तयार करून देतला आलं पाहिजे. आणि कंपाऊंडिंग. ओके, कंपाऊंडिंग म्हणजे काय? ओव्हरऑल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ युअर मेडिसिन्स. ओके, नेक्स्ट बघूया ऍक्च्युअल टॉपिक आपला, कन्सेप्ट ऑफ हेल्थ. हेल्थ इज अ कॉमन थीम इन मोस्ट कल्चर्स. ऑल कम्युनिटीज हॅव देअर कन्सेप्ट ऑफ हेल्थ ऍज अ part of their culture. Oldest definition of health in all communities is absence of disease. आपण हेल्थी कोणाला म्हणतो किंवा हेल्थ चांगला आहे असं कोणाला म्हणू शकतो? द पर्सन हु इज फ्री फ्रॉम और absence of diseases or free from diseases is nothing but the health. ओके, आपण ऍक्च्युअल डेफिनेशन बघूया. जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये डेफिनेशन लिहिता हेल्थचा, ते ऍज पर WHO नच लिहा. WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. इन 1946 हे त्यांनी डेफिनेशन फायनल केलंय हेल्थ साठी. ठीक आहे, कळतं? त्याचं आपण थोडस हिस्ट्री घेऊया. द वर्ड हेल्थ वॉज डिराइव्ड फ्रॉम द ओल्ड इंग्लिश वर्ड हेल्थ. ओके, विच मीन्ट द स्टेट ऑफ बीइंग साऊंड अँड वॉज जनरली यूज्ड टू इंटरफिअर अ साऊंडनेस ऑफ द बॉडी. ओके, म्हणजे फिजिकल फिट असणं म्हणजे काय? हेल्दी असणं. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? हेल्थ इज द अब्सेन्स ऑफ डिसीज. अकॉर्डिंग टू WHO बघूया आपण, स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल म्हणजे फिजिकली हेल्थी असलं पाहिजे त्यानं, मेंटली सुद्धा हेल्दी असला पाहिजे, अँड सोशली म्हणजे काय? आपण एकमेकांसोबत कसं बोलतो, कसं वागतो. ओके, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला सोशली हेल्दी आहोत की नाही आपण हे सुद्धा कळतं. ठीक आहे, and not merely an absence of disease or infirmity. Infirmity means what? Chances of getting infected. Okay, is nothing but the health. Okay, परत रिपीट करतो, a state of complete physical, mental and social well-being and not merely an absence of disease is called as health. All right, next part आहे dimensions of health. Okay, तेव्हा नंबर 1 आहे फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ अँड सोशल हेल्थ वेलबिंग. ओके, नॉन मेडिकल डायमेन्शन्स मध्ये बघा, स्पिरिच्युअल हेल्थ आहे, इमोशनल हेल्थ आहे आणि वोकेशनल हेल्थ आणि पॉलिटिकल हेल्थ. ओके, हे काही डायमेन्शन्स ऑफ हेल्थ आहेत. ठीक आहे, त्यामध्ये फिजिकल हेल्थ बघूया आपण. इट इम्प्लाइज परफेक्ट फंक्शनिंग ऑफ द बॉडी. फिजिकल हेल्थ म्हणजे काय? परफेक्ट फंक्शनिंग ऑफ द बॉडी. ओके, कसं असलं पाहिजे बघा? एनर्जेटिक, हॅज गुड पोश्चर, weighs normal for age and height, has all body organs functioning normally, has bright eyes, has good texture and shining hair, gets sound sleep, has a good appetite, has a clean breath. A person is physically healthy if he or she looks alert and responsive. Okay, कळतं? जो क्विक आहे किंवा जो शार्प आहे किंवा जो परफेक्ट बॉडी फंक्शनिंग करतं, सगळे फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स जिथे जे नॉर्मल्स आहेत, अशा पेशंटला आपण काय म्हणतो? फिजिकली हेल्दी पर्सन. सगळे स्पोर्ट्समन्स असतील हे काय असतात? हे फिजिकली हेल्दी असतात. ठीक आहे, कळतं? आपण राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला पाहूया. आतापर्यंत झालेला पार्ट रिवाइज करा. थँक्यू.